नमस्कार सर्वांना. स्वागत आहे सर्वांचं आपल्या ध्यान शिक्षणाचा या आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर बघा आपण परवा दिवशी व्हिडिओ बनवला होता की आपली परीक्षा ऑनलाईन होणार आहे. तर त्याच धर्तीवरती आपल्याला ऑफिशियल लेटर सुद्धा मिळालेलं आहे. तर बघा आत्ताची जी परीक्षा होणार आहे म्हणजेच TET 2026 ही परीक्षा कोण घेणार आहे, तर या परीक्षेमध्ये काय बदल झालेला आहे ते आपण पाहूया. तर बघा आत्ताची जी 2026 ची TETची एक्झाम आहे ती IBPS द्वारे घेण्यात येणार आहे. आणि या परीक्षेमध्ये मोठा बदल झालेला आहे. तर तो बदल काय आहे हे आपण बघूया. हे आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांचं ऑफिशियल पत्र दिसत आहे आणि हे पत्र 2/7/26 ला काय केलेलं आहे तर आपल्याला मिळालेलं आहे. तर बघा याचा विषय आहे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET 2026 परीक्षेचे ऑनलाईन आयोजन करण्याबाबत. तर याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तर बघा उपरोक्त संदर्भीय अन्वये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET 2026 चे आयोजन दिनांक 28 जून 2026 रोजी करण्यात आले होते. तर परीक्षेसाठी जिल्ह्यामध्ये किती विद्यार्थी बसले होते आणि कोणत्या पेपरसाठी किती विद्यार्थी होते हे इथं आपल्याला काय केलेलं आहे तर नमूद केलेलं आहे. तर बघा उपरोक्त कार्यालयाच्या संदर्भ क्रमांक 2 जाहीर प्रकटनाद्वारे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2026 चे आयोजन काय केलेलं आहे तर पुढे ढकलण्यात आलेलं आहे. का ते आपल्याला माहिती आहे, कारण आपला TETचा पेपर कुठल्या प्रकरणी आपला पेपर पुढे गेलेला आहे. तर यापूर्वी सदर परीक्षा घेण्याकरिता उपरोक्त संदर्भीय मेल 3 अन्वये परीक्षेचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबत आपणास अवगत करण्यात आले होते. तसेच दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने याचिका क्रमांक 1385/2025 तसेच अन्य संबंधित याचिकांवर 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाने सेवेतील शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार सेवेतील शिक्षकांना व सेवेत येणाऱ्या शिक्षकांना TET परीक्षा उत्तीर्ण होण्याकरिता सन 2028 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. तर बघा आपल्याला माहिती आहे आपली जी परीक्षा होणार होती 28 तारखेला ती काय झालेली आहे तर पुढे गेलेली आहे. आणि त्यानुसार काय झालेलं आहे तर आपला पेपर रद्द झाला होता आणि त्याच्यानुसार ह्यांनी काय केलेलं आहे तर आता जी आपली परीक्षा होणार आहे म्हणजे TET 2026 ची जी आता होणारी परीक्षा आहे ती कशा पद्धतीने होणार आहे तर ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे असे यांनी इथं सांगितलेलं आहे. आणि तसंच आपल्याला माहिती आहे की सेवेत असणाऱ्या शिक्षकांना म्हणजे कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना 2028 पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे ती TET पात्रता परीक्षा पास करण्यासाठी. सबब सदर परीक्षेचे आयोजन वर्षातून किमान 2दा घेण्याचे प्रस्तावित आहे. बरोबर आहे, आपल्याला माहिती आहे कोर्टाने निर्णय दिलेला आहे की ही परीक्षा वर्षातून 2दा घेण्यात यावी म्हणून. परंतु आता या वर्षीची परीक्षा आत्ताच पोस्टपोन झालेली आहे. तर आता कधी घेतात ते अजून आपल्याला सांगितलेलं नाही. तर तसेच यापुढे होणाऱ्या परीक्षा देखील ऑनलाईन पद्धतीने म्हणजे ऑनलाईन कार्यपद्धतीचे अवलंब करून घ्यावयाच्या असल्याने शासन निदर्शनानुसार महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET 2026 चे आयोजन आपल्या संस्थेमार्फत शक्य तितक्या लवकर सुरक्षितरित्या पारदर्शकपणे घेण्याकरता विनंती करण्यात येत आहे. तसेच माध्यमनिहाय व पेपरनिहाय प्रविष्ट विद्यार्थ्यांची संख्या तसेच जिल्हानिहाय परीक्षार्थी व निश्चित केलेल्या केंद्राची संस्था, जिल्हानिहाय सेवेत कार्यरत परीक्षार्थी शिक्षकांची संख्या, जिल्हानिहाय दिव्यांग उमेदवार परीक्षार्थींची संख्या तसेच महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा TET बाबतचे शासन अशा प्रकारे इथं हे निर्णय आपल्याला देण्यात आलेला आहे. म्हणजे की ही सबब इथं आपल्याला जोडण्यात आलेले आहे. आयुक्त यांनी हे पत्र आपल्याला काय केलेलं आहे तर ऑफिशियल पद्धतीने दिलेलं आहे. म्हणजे आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती हे पत्र आपल्याला आलेलं दिसून येत आहे. तर बघा आता जर आपली परीक्षा ऑनलाईन झाली तर काय गोंधळ होईल, विद्यार्थ्यांची स्थिती काय असेल, तर या पत्राशी तुम्ही सहमत आहात का? किंवा जो परीक्षा परिषदेने निर्णय घेतलेला आहे की जी परीक्षा ऑनलाईन करण्याबाबत, तर हे कितपत योग्य आहे? कारण आतापर्यंत तरी 2013 पासून जसं TET सुरू झाली तशी ती कशी झालेली आहे ती ऑफलाईन पद्धतीने झालेली आहे. आता मान्य आहे की पेपर फुटला, आता याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सुद्धा दोष नाही आणि याच्यावरती परीक्षा परिषदेचा सुद्धा दोष नाही. परंतु जर त्यांना ऑनलाईन पद्धतीने जर परीक्षा घ्यायची आहे तर त्यांनी पुढच्या वेळची जी परीक्षा आहे ती ऑनलाईन केली तरी सुद्धा चालेल, हे माझं वैयक्तिक मत आहे. आता इथं तुमचं मतांतर असू शकतं. तुमचं जे काही मत आहे ते तुम्ही कमेंटद्वारे आपल्याला
सांगू शकता. आणि राहिला प्रश्न IBPS किंवा परीक्षा घेण्याचा. तर बघा, आतापर्यंत जे विद्यार्थी अभ्यास करत आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे, तर आतापर्यंत त्यांनी जो अभ्यास केलेला आहे तो संपूर्ण अभ्यास परिषदेच्या पॅटर्न नुसार केलेला आहे. आता अभ्यासक्रम पूर्ण वेगळा असं नाही होणार, अभ्यासमध्ये तेच असेल, फक्त प्रश्न विचारण्याची जी पद्धत आहे ती आपल्याला माहिती आहे की IBPS ची वेगळी पद्धत आहे आणि आपल्या परिषदेचे जे प्रश्न आहेत त्याची विचारण्याची पातळी वेगळी आहे. आता IBPS हे फक्त आपल्याला माहिती आहे की म्हणजे बँकिंगची परीक्षा कंडक्ट करतात आणि परीक्षा परिषद जे घेतं ते आपल्या शिक्षकांची एक्झाम घेतं. तर आता याच्यामध्ये किती तफावत असेल आणि ज्या विद्यार्थ्यांनी आता 5-6 महिने जे विद्यार्थी वर्ष झालं अभ्यास करतायत, जे कार्यरत असणारे शिक्षक आहेत ते तर वेळ चोरून अभ्यास करत आहेत. रात्रंदिवस त्यांची जी कामं होती, मध्ये त्यांना जनगणना होती, अशी बरेच त्यांची जी कामं होती ते कामं सांभाळून, शाळा सांभाळून त्यांनी अभ्यास केलेला आहे. आता त्या शिक्षकांचं काय होणार? जर ऑनलाईन एक्झाम होत असेल आणि जर IBPS एक्झाम घेत असेल तर हा अतिशय असमाधानकारक असा निर्णय आहे. तर हा निर्णय घेण्यात आलेला आहे परीक्षा परिषदेकडून आणि त्याचंच हे ऑफिशियल लेटर आपल्याला देण्यात आलेलं आहे. तर आता बघू, IBPS एक्झाम घेणार आहे, परंतु आता तो पॅटर्न महाराष्ट्र परीक्षा परिषदेचाच असेल की IBPSच्या पॅटर्ननुसार परीक्षा होईल, हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. तर तत्पूर्वी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि आहे तुमचं मत जे काय आहे ते तुम्ही या कमेंटमध्ये नक्कीच नोंदवू शकता आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ बघायचा असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच लिहू शकता. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.